शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता। तळ कोकण मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी। पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ। धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष। सरकार खुर्चीच्या नादात, शेतकरी कर्जाच्या खाईत। राज्यात 5,000 कोटींचा साखर घोटाळा, राजू शेट्टींकडून कारखान्याचे स्टिंग ऑपरेशन। शेतकऱ्यांची पोर मंत्र्यांच्या गाड्या अडवणार, सोयाबीनसह कापसाच्या दरावरून स्वाभिमानी आक्रमक। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवं संकट, शेतातील सौर पंपाची रातोरात चोरी। धोक्याची घंटा ओळखा, शेतकऱ्यांना मदत करा, शेतकरी आत्महत्येवरून जयंत पाटलांची सरकारवर टीका। हवामानाचे अचूक अंदाज नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, मात्र याकडे सरकारचं दुर्लक्ष, राजू शेट्टी यांची सरकारवरती टीका। शेतकरी हेच मोठे संवर्धक, त्यांचं अस्तित्व आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण, राष्ट्रपती यांची माहिती। सोयाबीनच्या अग्रिम पीक विम्याच्या प्रश्नी मार्गी, बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना 25% विमा लागू। शेतकऱ्यांवर विठ्ठलाची कृपा, जून जुलैमधील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 1071 कोटींची मदत मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यावर रोख जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।